भाजप नगरसेविकेच्या पतीवर सपासप वार करण्यात आले, प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि या सगळ्यामध्ये जे जखमी झालेत त्यांचं नाव नितीन सिमले असं आहे। हे संपूर्ण प्रकरण काल रात्रीच्या सुमारास घडल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे तो पीडित व्यक्तीचा अगदी जिवलग मित्र आहे। त्यामुळे मुळातच या दोन जिवलग मित्रांमध्ये असं नेमकं काय घडलं होतं जेणेकरून प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं, जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हा धक्कादायक प्रकार नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय। या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक तलाव आहे। या तलावाजवळच नितीन सिमले आणि त्यांचा मित्र महेश ठाकरे हे दोघेही बसलेले होते। हे दोघेही निवांत बसलेले असताना या दोघांमध्ये पहिल्यांदा शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्यानंतर हे वाद इतक्या टोकाला गेले की महेश ठाकरे नावाच्या या व्यक्तीनं नितीन सिमले त्यांच्यासोबत असलेला जो धारदार चाकू होता, या चाकूने त्यांच्यावरती थेटपणे वार केले। हे वार इतके अमानुष पद्धतीने करण्यात आले होते की छातीवर, गळ्यावर, पोटावर असे अनेक वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात नितीन सिमले हे पडलेले असताना हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। तो पसार होत असलेला सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आलाय। मुळात नितीन सिमले हे भाजपचे पदाधिकारी आहेत। त्यांच्या पत्नी अर्थात मानसी सिमले या नुकत्याच भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत। असं सगळं असताना या दोन मित्रांमध्ये असं नेमकं काय घडलं, हा प्रश्न सध्या प्रत्येकालाच पडल्याचं पाहायला मिळतंय। मुळात हे दोघेही जण म्हणजे आरोपी आणि पीडित व्यक्ती हे दोघे सुद्धा पूर्वी नागपूरमध्ये घडलेल्या एका मोठ्या हत्याकांडामधले संशयित आरोपी होते। गेल्या काही दिवसांपूर्वीच या दोघांना सुद्धा निर्दोष मुक्तता त्यांची झालेली होती आणि असं सगळं असताना या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं, हा खरं तर आता पोलिसांच्या तपासाचा मुद्दा असणार आहे। मात्र आता जे काही समोर येत आहे त्यावरून असं लक्षात येत आहे की या दोघांमध्ये सुद्धा आर्थिक वादातून हे सगळं घडल्याचं समोर आलेलं आहे। महेश ठाकरे आणि नितीन सिमले या दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण काहीतरी झालेली होती आणि त्यामुळे या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरुवातीला झाली आणि त्यानंतर इतकं हिंसक वळण मिळालं की थेटपणे नितीन सिमले यांच्यावरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आल्याचं आता प्राथमिक माहिती समोर येते। अर्थात केवळ इतकंच आहे की या प्रकरणाला आणखी एखादा अँगल आहे, आणखी काही कारण आहेत का, हे सगळं पोलिसांकडून शोधलं जात आहे। कोतवाली पोलीस या प्रकरणामधला तपास करतात। दुसरीकडे नितीन सिमले यांची प्रकृती मात्र चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्यावर सुद्धा खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यामुळे आता या प्रकरणामधलं मूळ कारण काय हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।